कोणत्याही प्रकारचा रोल न करता आज आपण बनवणार आहोत आळूच्या पानाची आळूवडी. तर नमस्कार, रितिकाज रेसिपीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण अशी खमंग आणि कुरकुरीत आळूवडी बनवणार आहेत, पण त्यासाठी पानांचा रोल करण्याची गरज नाही. जर तुम्हाला आळूंच्या पानांचा रोल करून त्याची वडी बनवता येत नसेल तर या प्रकारे तुम्ही अगदी सहज आणि टेस्टला सेम टू सेम तशीच वडी बनवू शकता. तर या ठिकाणी मी आळूंच्या पानाची जी देठ असतात आणि शिरा ते काढून घेतलेत आणि त्यानंतर ही पानं स्वच्छ धुवून घेतली आहेत आणि आपल्याला ही कॉटनच्या कपड्याने अशी पुसून घ्यायची आहेत, कोरडी करून घ्यायची आहेत. त्यानंतर ही सगळी पानं एकसारखी जुळवून त्याचा असा रोल करून इथं आपल्याला कट करून घ्यायची आहेत. मी ही सगळी पानं व्यवस्थित कट करून घेते. घाई गडबडीच्या वेळीही तुम्ही अगदी सहज ही वडी बनवू शकता, म्हणजे पानं भरण्याची झंझट नाही. अगदी पानं कट करायची, त्यात मसाले घालायचे आणि पटकन ही वडी तयार होते. तर इथं मी सगळी पानं कट करून घेतली आहेत. आता आपल्याला हे एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. तर हे एका ताटामध्ये काढून घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये मसाले आणि पीठ घालायचं आहे. साधारणतः 10 पानांसाठी मी ते 1 वाटी बेसन घेतलं आहे आणि लहान वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे. तांदळाचं पीठ साधारणतः 2 चमचे इतके असेल. तांदळाच्या पिठाने वडी एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत होते. तर त्यासाठी मी ते तांदळाचं पीठ घातलं आहे. त्यानंतर अर्धा चमचा हळद, 1 चमचा धनेपूड, थोडंसं चवीपुरतं मीठ, हिंग आणि त्यानंतर आपल्याला हे ते एक वाटण बनवून घ्यायचं आहे. त्यासाठी मी ते 7 ते 8 मिरच्या, लसूण, जिरे आणि आलं घेतलेलं आहे. हे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. मी हे वाटण बारीक करून यामध्ये घालून घेत आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये गूळ आणि चिंचेचं थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे. हे यासाठी कारण आळूच्या पानांनी काही लोकांना घशामध्ये खाज होते, तर ती होऊ नये म्हणून आपल्याला इथे चिंच आणि गुळाचं पाणी घालायचं आहे. तुम्ही लिंबाचा रस देखील घालू शकता आणि हे आपल्याला पहिल्यांदा पाणी न घालता असं मळून घ्यायचं आहे आणि नंतर त्यामध्ये थोडंसं असं पाणी घालून हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. तर मी ते पीठ व्यवस्थित अगदी मळून घेते. पीठ मळत असताना त्यामध्ये ओवा घालायचा राहिलेला, म्हणून मी या ठिकाणी थोडासा ओवा हातावरती असा क्रश करून त्या पिठामध्ये घालून घेत आहे आणि त्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर मी इथे हे पीठ व्यवस्थित मळून घेते. तुम्ही म्हणाल की आता हे आपण जर वड्या पानाला पीठ लावून रोल करून नाही करायचे तर थापून करायचे आहेत का? तर यासाठी मी एक वेगळी पद्धत तुम्हाला यामध्ये सांगितलेली आहे की आपल्याला ह्या वड्या थापून देखील करायच्या नाहीत. तर या वड्या आज आपण ग्लासमध्ये किंवा एखाद्या अशा उभ्या आकाराच्या डब्यामध्ये देखील तुम्ही हे पीठ भरून वाफेवरती वाफवू शकता. तर या ठिकाणी मी ग्लासला आतून तेल लावून घेत आहे आणि त्यानंतर आपल्याला जे पांढरे तीळ असतात ते थोडेसे असे बाजूने थोडे असे टाकून घ्यायचे आहेत, म्हणजे ते ग्लासला आत चिकटून बसतात. आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये पीठ थोडं भरायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकताय की ग्लासला तेल लावल्यामुळे चिकटून बसले आहेत आणि ते आपल्याला नंतर वडीला बाहेरून चिकटणार आहेत पीठ त्यामध्ये घातल्यानंतर. तर मी जे पीठ आहे ते असं हलक्या हाताने आपल्याला यामध्ये दाबून भरायची गरज नाही. हलक्या हाताने थोडं पीठ या ग्लासमध्ये आपल्याला टाकून ग्लास भरून घ्यायचा आहे. तर ग्लास हा पूर्ण न भरता वरून थोडासा रिकामा ठेवायचा आहे, कारण पीठ शिजल्यानंतर थोडंसं फुगतं तर ते ग्लासच्या बाहेर येऊ शकतं, म्हणून मी हा थोडासा रिकामा ग्लास ठेवला आहे. अशा प्रकारे मी इथं दुसरा देखील ग्लास भरून घेतला आहे. आता त्यानंतर एका पातेल्यामध्ये पाणी उकळण्यासाठी ठेवलं आहे मी आणि त्यावर हे ग्लास आपल्याला ठेवायचे आहेत आणि त्यावरून एक झाकण झाकून हे 10 ते 12 मिनटाची वाफ काढून घ्यायची आहे. 10 मिनटानंतर मी ते झाकण काढून चेक करून बघणार आहे की वड्या शिजल्या आहेत का. त्यासाठी मी इथं चाकूच्या साहाय्याने चेक करून बघणार आहे.
चाकू आपला क्लीन येत आहे, त्यामुळे या वड्या शिजल्या आहेत. तर हे ग्लास बाहेर काढून थोडा वेळ थंड होण्यासाठी ठेवायचे आहेत. थंड झाल्यानंतर आपल्याला चाकूने साईडने आधी सोडवून घ्यायचे आहेत आणि नंतर ग्लास तुम्ही उलटा केला तर ते सहज निघतं. आपण ग्लासला तेल लावल्यामुळे ते ग्लासला चिकटत नाही, परंतु थोडंसं असं चाकूनं सोडवल्यावर ते लगेच वेगळं होतं. तर तुम्ही ते बघू शकताय, लगेच हे ग्लासमधून बाहेर अगदी सहज निघालेलं आहे. या ठिकाणी मी दुसरा देखील काढून घेतला आहे. त्यानंतर आपल्याला हे असं चाकूनं वड्या कट करून घ्यायच्या आहेत. मी इथे या वड्या कट करून घेते. तुम्ही या वड्या फ्रीजमध्ये देखील स्टोअर करून ठेवू शकता आणि ज्यावेळेला तुम्हाला त्या तळायच्या आहेत त्यावेळेला तुम्ही ते तळू शकता. इथे मी सगळ्या वड्या कट करून घेतल्या आहेत. तर आता ह्या मी तव्यावरती शॅलो फ्राय करणार आहे. तुम्ही तळू देखील शकता. शॅलो फ्राय केल्यावर देखील तितक्याच त्या कुरकुरीत होतात. तर तुम्ही ते बघू शकता, मी 1 चमचा तेल घालून त्यामध्ये थोड्या थोड्या वड्या अशा शॅलो फ्राय करून घेत आहे. तर इथे मी या वड्या भाजून घेते तेलामध्ये. तर आपल्याला ह्या वड्या अशाच मीडियम गॅसवरती भाजून घ्यायच्या आहेत. एका साईडनं भाजल्यानंतर मी या पलटून दुसऱ्या साईडनं देखील भाजून घेत आहे. तर तुम्ही बघू शकताय की एका साईडने वड्या खूप छान भाजल्या गेल्या आहेत. त्याचा कलरही खूप छान आलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्या ह्या वड्या तयार आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. पुन्हा भेटू. धन्यवाद.